समजणं का तुमले. तर पब्लिक, मी तुमचा ज्ञानो पाटील. आज निघालो मी प्रॅक्टिकल एक्झामसाठी. तर फर्स्ट अँड लास्ट प्रॅक्टिकल आहे आपलं. जास्त लोड नाही आहे, एकच आहे, म्हणून पटकन आवरून येऊ घरी. तर हॉटेलला पोहोचलो, नाश्ता वगैरे करून घेऊ म्हटलं. मग सोमभाऊला म्हटलं नाश्ता कर, पटकन निघू. आणि मग निघालो आम्ही कॉलेजकडे. तर कॉलेजला जाताना थोडा व्ह्यू मस्त होता आणि थंडी वाजत होती. सकाळीच निघालो होतो. कॉलेजला पोहोचलो आणि कॉलेजला एक गोष्ट हे रिअल आहे मित्रांनो, तिथे गेल्यावर भीक मागणं एक कंपल्सरीच असतं. याच्याकडे कॅप माग, त्याच्याकडे कॅप माग, आणि हे लोक फ्लेक्स मारायचं कधीच सोडत नाही भाई. यांना एक्झामचं टेन्शनच राहत नाही. आणि मग प्रॅक्टिकल सुटला आणि मला वाटत होतं की आता आपलं प्रॅक्टिकल होणार नाही, एंड ऑफ द इरा. 4 वर्ष आमची घासलेली आहे आणि आता आमच्या प्रॅक्टिकलचा एंड झालेला आहे, एंड ऑफ द इरा. तिथून रील शूट साठी आलो आणि रील शूट घेताना इतके रिटेक घेतले तर तुम्ही बघून घ्या. तर यांनी आपल्या भावना पेपरवर न लिहिता ॲप्रॉनवर लिहायला सुरुवात केली. काय लिहित होते त्यांचं त्यांना माहिती, पण हे आमचे जे आयुष्यातले 3 तास होते, यांच्यात जे बॉन्ड बनले होते ते आज इमोशनल होणार होते. आणि मग गाईज आम्ही हे सगळं करून निघालो घराकडे. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग.